नमस्कार, मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी घरच्या साहित्यात झटपट आणि पौष्टिक असा चना चाट मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चवदार रेसिपी आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चाट बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये 1 माप तेल ओतून घेऊया। मस्तपैकी बघा बाहेर पाऊस चालू आहे, तर मस्त असा गरमागरम चण्याचा चाट मसाला बनवून खायला खूप मजा येते। तर मस्तपैकी अशा प्रकारे चना चाट मसाला बनवून खावा। आता आपलं तेल गरम झाले, त्यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला। कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत मस्त हलवून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीच्या वस्तू टाकून घ्यायच्या। आता इथे कांदा छानपैकी कलर चेंज झालेला आहे, त्यामध्ये थोडासा लसूण टाकून घेते, थोडीशी हिरवी मिरची कट केलेली टाकून घेते। हा मी घरच्या पद्धतीने चना चाट मसाला बनवणार आहे, त्यामुळे एकदम सिंपल पण टेस्टी आहे। तुम्ही एकदा करून बघा। आता हा सर्व कांदा मिक्स करून घेऊया। आता छानपैकी कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेत। आता यामध्ये मसाले पण टाकून घेऊया। यामध्ये लाल तिखट चवीनुसार टाकून घेते, नंतर त्यामध्ये हळद टाकून घेतली, थोडासा धनिया पावडर, आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता यात मी जास्त मसाले टाकून घेतले नाहीत, एकदम सिंपल आणि छान असं आपण चना मसाला करणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली फोडणी पण किती सुंदर झालेली आहे। आता यामध्ये आपण चणे टाकून घेणार आहोत। यामध्ये रात्रभर भिजवलेले तुम्ही डायरेक्ट चणे टाकू शकता किंवा या प्रकारे चणे घेऊ शकता। मी काय केलेले आहे, कुकरला चणे लावून घेतलेले आहेत, त्यामध्ये मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत चणे। आणि ज्यावेळेस मीठ टाकून उकडून घेतो चणे, त्यावेळेस आपण फोडणीमध्ये थोडंसं मीठ बेताने टाकून घ्यायचं, कारण की चण्यामध्ये मीठ पहिलंच मुरलेलं असतं शिजताना, त्यामुळे। आता अशा प्रकारे मस्तपैकी नाश्ता तयार होतो। हा नाश्ता आपण 4 वाजता पण खाऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्याला पण असे चना चाट बनवला की मस्त पोटभरीचा नाश्ता आणि पौष्टिक असा नाश्ता तयार होतो आणि टेस्ट पण लागते। आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून शिजू द्यायचं, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित आपल्या चण्याला लागतील। आता इथे मस्तपैकी चणे शिजलेले आहेत आणि मसाला पण मस्त लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला मिक्स करून दाखवते, किती सुंदर असा चाट तयार झालेला आहे। तुम्ही यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता, मस्तपैकी चाट मसाला टाकला की छान लागते। तर अशा प्रकारे आपला चना चाट मसाला तयार झालेला आहे। यावर थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेले कांदे टाकून, थोडेसे टोमॅटो टाकून मस्तपैकी लिंबू पिळून खायला द्यायचं। बघा एकदम भन्नाट असं चाट मसाला तयार होतो चण्याचा। तर अशा प्रकारे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।